आपण खालच्या गावात 2 कोपऱ्यांका पाणी असा तिथं चिखल करून घेऊया. हो करूया ना. पण बाळगी हा आज मिरग असा संध्याकाळी मिरगाचा आरवतो कोंबडो घेऊन ये. आपण मी काय म्हणतोय यावर्षी कोंबो दिलो नाही तर नाही जमातो. अरे असा कसा जा काय देवाचा वार्षिक देवचा असा तर देऊक नको. अरे देवाचो कोप होईत कोप. आणि तुका सांगतं एका वर्षी असाच झाला मी चूक केलंय आणि माझ्या 10 वर्षो बैल मेला. अरे तुमका सगळ्या पांढरा पिवळा वाटतं रे. आपण पैसे कैसून आणू काय सांगू नकोस. गुंड्यार गुंडो आपण पण संध्याकाळी आरवतो कोंबडो तू घेऊन ये. माका ताका सांगू नकोस तू. हाय काय चल हिरे रे 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 अरे हिरे रे 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 पापारी अरे देताय तुका अर्धी भाकरी दुपारी. अरे मेला चल चल हाय 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 या लावले. अरे आज मिरगा सुको सुको करायचो काय? सुक तर मेला सुकच झाकलो खिशात धोंडे घालू तुका. ही होय ते अप्पा बघते बघ. हो अप्पानू अरे आज मिरगाची सोय काय? सगळी सोय केलेली आहे. वड्या म्हटलं तो बेत असा हो काय सांगतास काय? सांच्या सगळे जेव का जेवा. येतो येतो येतो. ओ भाकरी आणलंय खाऊन घ्यावा. हो 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 भाकरी हल्लं दमले असेल ना. होय तर बरं काय गो भाकरी का हल्लं आणलंय तर वाटाण्याचा सांबारा आणि लोणचं आणलंय. एवढा सगळा हा. काय नाही गप कांदो आणलोय तर खाऊन घ्यावा. हे घ्या. अगो खरं सांगा तुझ्या हातचो कांदो ना माका वाटण्याच्या सांबाऱ्यासारखं लागता. पुरे पुरे आता खाऊन घ्या. बैलांका अर्धी भाकरी घालते. अहो आता बैलांका घे का एकच आणलंय ना तुम्ही खाऊन घ्या. काय नको त्यांका. अगो असा कसा तेव आपल्याबरोबर राबतोच ना शेतात. ये, खा. दे. बरं तू घाल होय हो मी खाऊनच येईल. आवचीच्या नको. आता तुम्ही खाल्लास तर माझा पोट भरताला की नाही. खावा तुम्ही. मिल धर अर्धी भाकरी धर धर गो. वाढ भरला म्हणता धर. काय हो अहो त्या उद्याच्या कोंब्याचं काय केला? अगो खिशात नाही दमडी आणि खावच्या यांका कोंबडी. अहो पण ते आप्पा सगळ्यांका सांगत सुटले होत. हा बघ संध्याकाळी जॉब सोडलाय ना तर करते काहीतरी तजबीज. कोणाचा काय तर कोणाचा काय. ओ नाना नाना नो बाय घ्या. हा काय रे? कोंबो होय होतो. कोंबो 400 रुपये का? हा पैसे नंतर दिल्यावर नाही चालायचे. फुकट होय हो. फुकटो खायचो ठाण्याचून. ये दाखलिया तुम्हाला काय करतो? आणि दाग घालतोय. हा 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 बरं सांच्या आमच्याकडे जेवा ना. वड्यानी मटणा येऊ घे. चला चला येतोय येतोय. अरे आज मिरगा मिरग. अरे दुपारपासून जेवक नाही. कशा रे? अरे आप्पानी रात्री जेवक बोलवले नाही या. दाबून वडे मटण खातलंय. ए आमका पण आमंत्रण काय सांगतो? तर
हे चपटीची सोय केलं की नाही? अरे ह्यो कधीपासून चपटी येऊ लागलो? अरे काय सांगू, कोरोनाच्या काळात ना घरात टोपभर काढू करतात. तो एवढं कडू असता पितनच तोंड वाकडा होता. घरातल्यांका कळला की मी बाप जन्मात दारू पिऊचंय नाही. भारी आहे हो. म्हणजे काय ये सगळी सोय केलेली आहे. बायग्याच्या खोपीत ना सगळं ठेवून येलंय मी. मस्तच मस्त. हे होय तो बाळगू. ए बायग्या अरे काय रे? अरे रात्रीच्या तिखट पाण्याची सोय केलं ना? होय, नाहीतर आम्ही खाऊ केवचो तिखट पाणी आणि तू घालशील पिटियाचा पाणी. पिटियाचा पाणीच खावची वेळ येते. हा अरे भंगला कोंबोच नाही खावलं. अरे बाजारात बघायचो. अरे बाजार असून हाडूक पैसे नको. बंगला 5 किलो पालेकाजी ठेवलेलं आहे. त्या म्हटलं कानेकराकडे घालीन आणि बाजार करीन. पण कसला काय, मेलो 11 वाजता दुकान बंद करून जाता. काय करायचं काय समजत नाही. अरे आणीचो कोंबो हा. हा अरे आणि तुका नाही पण म्हणूची नाही. हा, असं म्हणतात. ठीक आहे मग बघते अनीकडे. ह्या बघा कोंबो गावलं तर जेव घेवा. मेलो निसतो रडतच राहता. उपाशी ठेवतो तुला वाटतं. तर आणि घे आणि अरे बाळग्या, आज हकडे काय वाट वाकडी केलं? तुझ्याकडे एक काम होता. मरण येत का? मेले पाऊस कुसलो लागता तो बघ. भिजला असशील ना, चायचं घोट देतोय. बस थांब. ही घे धर, चाय पिवायची कडकडी. काय रे? हे माझ्या झिलासाठी ठेवलंय तो कोंबो. 2 वर्ष झाली एका पोटच्या पोरासारखं सांभाळतोय. माझं बाबलो तकडे मुंबई काढाकलो ना. कितीतरी जण इले ते काही इकत नाही. पण सगळ्यांका मी सांगलोय, ह्या कोंब्याचं मटण माझं बाबलोच खातलो. आता माझं बाबलो गणपती घेत ना काय ते काय इलो काय गौरी दिवशी ते काय तर मटण करून घालतले. माझं पोर मुंबई काढाकलो. अरे कधी येता तो बघूया आता. अरे पण तुझं काय काम होता माझ्याकडे? हा विसारलंय. आटावला काय सांगते. चल येतय मी. गडबडा भंगो रे ह्याचा कौतुक. काय मेलो विसरलो. ये आणि हो काय वापनू? काही नाही, रातच्या वडे मटण सागूच्या जेवणाचा मिरगाचा कोंबडो जेव घे. होय काय? होय येत येतय. हा ये. तर बागे घरा नका. बा देवा महाराजा आयला ठिकाणदारा. होय महाराजा. बघ तुका सालाबाजी घ्या देना कोंब्याचा ता देतो. होय महाराजा. तर मान करून घे. होय महाराजा. आणि वर्षात ढोरा पोरांची खामाकाय रखवाली कर. चांगली यावर्षी शेती येऊ दे असा कर. आणि हो कोंबो जो भक्ष्य देतो तो मान करून घे. आणि बराता कर रे महाराजा. होय महाराजा. कापू कापू तर बरं घ्या. चल वाढू सुरुवात कर. होय आपण हे लाजर का सगळ्यांनी भरपूर जेवा. मटण भरपूर काय सांगा वाढ का वाढ रसो वाढ. होय ते काय रसो वाढ रे. होय पोटभर जेवा भरपूर हा. बाळग्या कोंबो आहे जुन असं वाटतं ना. हा होय तो जुनच होतो. आणि बाकी मटण गावताना तर प्रेमाच्या काही रंगणच केला ना मस्त. मेल्यानं फुकट गावल्यात खाप काय तुमका? फुकटचाच गिळा. हा त्याच्यात आहे का? बरं घे. नाही, मेलो बायको. भाई घ्या. सोन्या पोट फुटेपर्यंत जेवा. परत एवढ्यात मटण गावाचं नाही. हा जेव जेव.
अगं बाय कोंबो खय गेलो हा पकल्याची औशी घे पकल्याची औशी घे बायग्याची औशी अगे खय गेलास अगे माझं कोंबो खय गेलो अगे बाय माझं कोंबो खय माझं गेलो वहिनी, काय झालं काय आपण काय सांगू तुमका झापाखाली कोंबो चांगलं झाकून ठेवलंय आता सकाळी उठल्या ते का उडूक जातोय तर झाप मोकळो माझं कोंबो कोणी नेल्यान माझ्या कोंब्याची पिसा कोणाच्या दिसाक लागली हो वाटोळा त्याचा ओंदेत माझं कोणी कोंबो नेल्यान हो पोटच्या पोरासारखं सांभाळले 2 वर्षात एकाना काय सांगू तुमका माझ्या कोंब्याची आरू कोण खायत ना तो दारू पियान मरात मेलो माझ्या कोंब्याची पिसा कोणाच्या दिसाक लागली होत ना तिचा वाटोळा होय होय, आणि अरे माझं चांगलं कोंबो माझं कोंबो आणि तुझं कोंबो मी चोरले बाळग्या तू असा करशा तसा वाटला नव्हता कशा केला तसा मी काय करू सालाभाजी मिरकाचा देणा द्यावचा होता वाडी सगळ्यांकडे फिरलंय कोणीच कोंबो देऊक नाही तुझ्या ते आपा म्हणाले की कोंबो नाही दिलंस तर देवाचं कोप होय त्यांच्या तिने एकदा अशी चूक केल्यानी वाड्यातलो धावण्याचो बैल मेलेलो आणि या देवाच्या भीतीन मी घाबरले म्हणून मी तुझं कोंबो चोरलंय आपण तुम्ही अरे खयचो देव नाल कोंबो बकऱ्यान पावत नाही ह्या बघा तुमका सगळ्यांका सांगान ठेवतोय ह्या गावात ह्याच्या पुढे अंधश्रद्धेची दुकानं बंद हो कोई नाही तर गाठ माझ्याशी या एवढं लक्षात ठेवा आणि ह्या बघा हे कोंबडे बकरे खावची प्रथा ना ही माणसान केलेली असा अरे खयच्या देवाक ना ह्या एक मस्तक आणि 2 हस्तक टेकवलास काय खयचो देव पावतलो अरे त्या देवाक ह्या श्रीफळ आणि 10 केळी श्रद्धेन जर भावलास तो खयचो देव तुमका मनापासना पावतलो बघा हे पण आता केळी चोरायची कोणाची अरे